नमस्कार, मी सुप्रिया. साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्या सोबत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. सर, तुमचं साम संजीवनीमध्ये अगदी मनापासून स्वागत. नमस्कार सर. स्वतः आयुर्वेदाचार्य आणि आयुर्वेदीय विद्या पारंगत आहेत. गेली 30 वर्ष पुणे इथे आणि मुंबई इथे यशस्वी आयुर्वेदीय चिकित्सक म्हणून ते कार्यरत आहेत. तसंच श्री विश्ववती रुग्णालय कोल्हापूर आणि नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर रिसर्च हॉस्पिटल बार्शी इथं ते प्रमुख चिकित्सक म्हणून सर कार्यरत आहेत. सर, आजचा जो आपला विषय आहे खरं तर त्वचा रोगावर. त्वचा म्हटलं की खूप महत्वाचा घटक असतो आपल्या शरीरामधला, कारण स्किनला जर कोणताही डिसीज झाला किंवा कोणताही रोग झाला तर ते इरिटेशन होऊ शकतं. सर, आयुर्वेदामध्ये त्वचा कशाला म्हटलेलं आहे? बरोबर आहे. कसं आहे, कोणताही माणूस म्हटला ना तर जवळजवळ 18 स्क्वेअर फूट त्याच्या अंगावरती त्वचा असते आणि जवळजवळ 20 लाख घामाच्या ग्रंथी त्याच्या शरीरावरती असतात आणि साधारण 1 स्क्वेअर फूटमध्ये 2 फूट एवढं मज्जातंतूचं जाळं असतं आणि जवळजवळ 5 फूट रक्तवाहिन्या असतात. म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार कशासाठी करतोय तर त्वचा रोगाकडे माणसांनी लक्ष देत असताना त्वचेवरती काहीतरी थोडंसं वाढलेलं आहे असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला पोटात प्रचंड घाण साठलेली असते. शौचाच्या मार्गावाटे, लघवीच्या मार्गावाटे, पाळीच्या मार्गावाटे स्त्रियांच्या बाबतीत आणि मूत्राच्या मार्गावाटे ज्यावेळेला ती बाहेर पडून संपत नाही आणि शरीरात ॲक्युम्युलेट होते त्यावेळेला त्वचा रोग उत्पन्न होत असतो. म्हणजे शरीरातली हिणकस किंवा घाण जी विषारी द्रव्य आहे ते बाहेर टाकण्याची निसर्गाची जी फेनॉमिना आहे ती संपल्यानंतर आपल्याला त्वचेकडे निसर्ग वळवतो आणि मग त्वचारोग उत्पन्न होत असतो. हे जर लक्षात घेतलं तर त्वचेवरती येणारा छोटासा चट्टा जो आहे ना तो सुद्धा शरीराचं आरोग्य बिघडलेल्याचं एक उत्तम उदाहरण असतं. ह्या अनुरोधान त्वचा याच्याकडे बघायला पाहिजे. तर आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की दूध तापवल्यानंतर जशी वरती साय येते तशी मांस धातूपासून आईच्या पोटामध्ये आपण जेव्हा तयार होत असतो त्यावेळेला त्वचा तयार होत असते. आधुनिक शास्त्रानुसार कसं आहे, 3 लेयर्स असतात, जर्मिनल लेयर्स. बाहेरचा एक असतो एक्टोडर्म म्हणून, मधला असतो तो मेझोडर्म म्हणून आणि आतला असतो तो एंडोडर्म म्हणून. तर तो एक्टोडर्म म्हणजे आपली ही त्वचा आहे आणि त्याच्यामध्ये बरेच मज्जातंतूंचे फायबर्स खूप असतात आणि त्याच्यापासून दोघांची उत्पत्ती असल्याने मनाचा संबंध हा त्वचा रोगाशी खूप येतो. ते चिडचिड, त्रागा, आदळापट असं झालं तर स्किन खायला लागते असं लोकांना बऱ्याच वेळा वाटतं. आर्टिकेरिया किंवा पित्त उठणं जे आहे ना ते मनाशी खूप जवळचं संबंधित आहे. तर ह्या अनुरोधाने त्वचेकडे आयुर्वेदाने बघितलेलं आहे. बरोबर. सर, आपण इतकं म्हणजे त्वचा रोगावर आपण खरं तर बोलतोय. तुम्ही जसं म्हणालात की इतकं सगळं साठलेलं असतं पोटामध्ये, इतकं ती जी सगळी घाण असते ती पोटामध्ये साठते किंवा अजून काही मार्गांमध्ये साठते, तर ही जी याच्यामुळे अजून काही रोग उत्पन्न होऊ शकतात त्वचा रोगामुळे? होतं. कसं आहे, असं बऱ्याच वेळा जोडगोळ्या आजारांच्या असतात. म्हणजे क्लासिकल बुक पिक्चर आम्ही जेव्हा डॉक्टर होत असताना जे शिकलं जातं तसंच असं दिसेल असं नसतं. पेशंट वेगवेगळ्या पद्धतीची कारणं घेत असतो, वेगवेगळ्या पद्धतीत चुकीचं वागत असतो आणि त्यामुळे एकच आजार उत्पन्न झाला असं नसतं. बऱ्याच वेळा आजार आणि त्याच्या पुढचं त्याचं कॉम्प्लिकेशन, ज्याला आपण संस्कृतमध्ये उपद्रव म्हणतो, असं असतं. आणि बऱ्याच वेळा काय असतं, 2-2, 3-3 आजार ऍट अ टाइम शरीरामध्ये असतात. म्हणजे पोट बिघडलेलं आहे आणि त्वचा रोग आहे, दमा आणि त्वचा रोग आहे असं बऱ्याच वेळा आढळतं. याचं कारण काय, दम्यातनं बाहेर पडणारी जी विष आहेत ती वायवीय विष असतात आणि ती गेसेस असल्याने फुफ्फुसातनं बाहेर पडतात. समजा आपण ॲलोपॅथिक औषध किंवा होमिओपॅथिक औषध किंवा इतर पॅथीचे औषध घेऊन ते दाबलं तर मग त्या विषाने बाहेर कुठून पडायचं, तर त्यावेळेस ते स्किनवरती येतं. कारण स्किन जी आहे ते स्पर्शनेंद्रिय आहे आणि स्पर्श हे वात महाभूताचं एक विषय आहे. त्यामुळे मग तिथं खास सुटायला लागल्यानंतर जो कोंडा पडतो त्याच्यातनं मग ते विष जे आहे ते बाहेर पडायला लागतं. मग शरीर काय करणार की दमा दाबला गेला तर त्वचा रोग उत्पन्न करणार, त्वचा रोग दाबला गेला तर दमा उत्पन्न होणार. असं साटलोटं खूप असतं. तर मूळव्याध आणि त्वचा विकार आहे, संग्रहणी आणि त्वचा विकार आहे, संधिवात आणि त्वचा विकार आहे, मनाचा आजार आहे काहीतरी सिझोफ्रेनियासारखा आणि त्वचा विकार आहे. अशा जोडगोळ्या वैद्याला नेहमी बघायला लागतात. म्हणजे त्वचा रोग म्हणून आपल्याकडे एखादा रुग्ण आला तर आम्ही फक्त त्वचाचा विचार नाही करत, या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करायला लागतो. तर हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. सर, आयुर्वेदानुसार त्वचा रोगाची कारणं कोणकोणती आहेत साधारण? हा एक खूप सुरेख प्रश्न आणि लोकांनी ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण आपण इतक्या चुका वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. म्हणजे आपण पोहे खातो किंवा दही पोहे खाण्याची कोकणामध्ये बऱ्याच लोकांना सवय असते आणि नंतर लोक चक्क चहा किंवा दूध पितात. तर पहिलं तुम्ही आंबट खाल्लेलं आहे आणि नंतर तुम्ही गोड खाताय, वीर्य विरुद्ध म्हणतो आपण त्याला. आणि पोटात गेल्यानंतर त्या चहाचं विचित्र दही तयार होणार आहे की जे त्या माणसालाही आवडत नाही. ढेकर आल्यानंतर सुद्धा त्याला ते कसं तरी होतं, मग शरीराला कसं चालेल ते. तर मग असं जेव्हा निरंतर व्हायला लागतं त्यावेळेस मग शरीर एका लिमिटपर्यंत टॉलरेट करतं आणि नंतर आजाराची उत्पत्ती होत असते. मासे खाल्लेले आहेत आणि नंतर दूध प्यालेलं आहे, तर हा सुद्धा संयोग खूप विचित्र आहे. किंवा बऱ्याच लोकांना आंघोळ करायच्या आधी खायची सवय असते आणि नंतर लगेच आंघोळ करतात, तर त्याने त्वचा उत्पन्न होतात. उन्हामधनं येतात आणि लगेच झटकन पाणी पितात किंवा आंघोळ करतात, हा सुद्धा विरुद्ध प्रकार आहे. तर हे सगळे जे प्रकार आहेत ना त्यांनी टॉक्सिन्स जे आहेत ती शरीरामध्ये तयार होतात आणि ही विष जी आहे ती आपल्या जठराग्नीच्या मांद्यामुळे म्हणजे भूक कमी झाल्यामुळे उत्पन्न होतात. म्हणजे ती गोष्ट पचण्यासाठी एक जो काही विविक्षित अग्नी आहे
त्याची पोत जर कमी पडला तर ते घाण पदार्थ तयार होतो आणि चिकट असा आम नावाचा एक दोष तयार होतो आणि तो विषासारखा सांगितलेला आहे. म्हणजे आम दोषम महाघोरम वर्जेत विष संज्ञकम असं म्हटलेलं आहे. तर ते विष शरीरातनं बाहेर पडताना हे स्किनच्या वाटे मग बाहेर पडायला लागतं आणि मग त्वचा विकार उत्पन्न होतात. तर दही जास्ती खाणं, मासे जास्ती खाणं, दुपारी झोपणं, रात्रीचं जागरण करणं, वारंवार खाणं. लोकांना वजन कमी करण्यासाठी हल्ली वारंवार खाण्याची पद्धत आहे. त्यांनी वजन कमी झाल्यासारखं वाटे सुद्धा भलं एक वर्षभर, परंतु नंतर त्यांना गॅसेस व्हायला लागतात आणि त्वचेचे आजार सुरू होतात. तर 12 तासामध्ये 2 वेळा भूक आणि एकदा शौचालय होणं हा निसर्ग आहे. तसं झालं नाही तर त्वचारोगाला माणूस बळी पडू शकतो. नक्कीच सर, ही जी तुम्ही कारणं सांगितली खरं तर खूप बेसिक कारण आहेत. आपण याच्याकडे फार दुर्लक्ष करतो आणि त्याच्यामुळे हे त्वचारोग होऊ शकतात. अगदी बरोबर. आयुर्वेदानुसार आपण थोडंसं आहाराचं महत्व समजून सांगूयात आपल्या प्रेक्षकांना. अगदी बरोबर आहे. पहिलं बेसिक काय आहे, तहान लागली तर पाणी आणि भूक लागली तर जेवण, हा नियम आहे. समोर भजी दिसते आणि आत्ता जेवण आलेलं आहे आणि ती भजी खाण्यासाठी म्हणून जीभ सांगते किंवा तू खा, तर बुद्धी म्हणत असते की तू आजारी पडशील, खाऊ नको. पण मन जे आहे ना त्याचं नेहमी ऐकलं जातं आणि भावना ही क्षणासाठी असते. आयुष्य हे वर्षात मोजतात. तर बुद्धीच ऐकलं जायला पाहिजे. ह्याला आम्ही प्रज्ञाप्रद असं म्हणतो. तर प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपलं मन काय सांगतं त्याच्याकडे तुम्ही जाऊ नका, बुद्धी काय सांगते हे लक्षात घ्या. आणि बुद्धी निश्चयात्मिका बुद्धी असं म्हटलेलं आहे. तर ती नेहमी असं सांगते की तुम्ही चांगल्या गोष्टी करा, खा, प्या, वागा. तर ह्या हिशोबाने खाणं जे आहे ते 2 वेळेला व्हायला पाहिजे. महाराष्ट्रीयन लोकांनी साधारण 10 ते 12च्या दरम्यान जेवायला पाहिजे पहिलं जेवण, आणि दुपारी 5 ते 7 म्हणजे 3 संध्या होण्याच्या आत दुसरं जेवण व्हायला पाहिजे. तर तुमचं पोट जे आहे ते रिकामं राहणार आणि सकाळी तुम्हाला 4:30-5ला जाग येणार. पण होतं उलट, सकाळचं जेवण 4 वाजता आणि संध्याकाळचं जेवण आहे ते रात्री 1ला, नको त्या वेळेला, नको त्या ठिकाणी, नको त्या लोकांच्या बरोबरीनं. आणि त्यामुळे शरीर जे आहे ते आजारी पडतं. तर लोकांनी असं करायला पाहिजे की साधा सात्विक आहार घ्यायला पाहिजे, जसा गीतेमध्ये सांगितलेला आहे. गव्हाची पोळी, ज्वारीची भाकरी, मुगाचं वरण, तुरीचं वरण आणि एखादी फळभाजी, एवढं जेवण जे आहे ना ते पुरतं शरीराला. आपल्या धर्मग्रंथामध्ये तर असं सांगितलेलं आहे की गाय पाणी पित असताना जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात आपलं जेवण व्हायला पाहिजे. म्हणजे हा वेळ खूपच कमी आहे. पण त्याच्यापुढे त्यांनी अन्नाची मात्रा सांगितलेली आहे की 3 मुठी शिजवलेलं अन्न खायला पाहिजे प्रत्येक व्यक्तीने. त्याला पुरतं तेवढं. पण आपण आपल्या जिभेसाठी खातो आणि अति खातो. तर ह्या अति खाण्यामुळे सुद्धा त्वचा विकार उत्पन्न होतात. आता 3 मुठी अन्न जर आपण खायला लागलं तर गाय जेवढ्या वेळात हे पितंय, पाणी पितं, तेवढ्याच्यात आपलं जेवण होऊ शकतं. बरोबर. म्हणजे खरं तर आपण जिभेचे चोचले जे पुरवणं म्हणतो आणि त्याच्या निमित्ताने कुठेतरी हे सगळे जे रोग आहेत ते उत्पन्न व्हायला लागतात. सर, अनेक वेळेला ॲलर्जी होते, काही जणांना त्वचेची ॲलर्जी होते. तर ते त्वचा रोग आणि ॲलर्जी, मग याच्यात काही फरक आहे का, मग हे खरं तर सिमिलर आहे दोन्ही गोष्टी? कसं आहे, त्वचेच्या ठिकाणी ते उत्पन्न होतं म्हणून आपण त्याला त्वचा रोगासारखं ट्रीट करतो. पण त्याच्या मागचं जे बेसिक आहे ना ते मात्र खूप वेगळं आहे. म्हणजे असं आधुनिक शास्त्र म्हणतं की एनिथिंग इन्क्लुडिंग द सन अंडर द सन कॅन कॉज ॲलर्जी. हे म्हणजे जरा भयानकच होतं. म्हणजे सूर्याची ही ॲलर्जी, पाण्याची ही ॲलर्जी, मग माणसाने खायचं काय? तर ॲलर्जी ही जी गोष्ट आहे ना ती जरा वेगळ्या पद्धतीने आपण समजून घेऊ. समजा एखाद्या माणसाला 23व्या वर्षी दमा लागतो आणि त्याला धुळीची ॲलर्जी असते. आता तुम्ही असा विचार करा की 23 वर्षापूर्वी धूळ नव्हती का तो माणूस नव्हता? दोघंही होते. पण आता त्याच्या शरीरात असा काही बदल झालाय की ज्याच्यामुळे आता ती धूळ त्याला टॉलरेट होत नाहीये. मग तो बदल काढला की ते धुळी आहे, तोही आहे आणि दमा नाही, असं होऊ शकतं. म्हणजे ॲलर्जी हा भाग काय आहे, आपल्या शरीरात झालेला बदल आहे आणि तो लक्षात घेऊन जर तो काढला गेला तर त्वचा विकार ॲलर्जीतून उत्पन्न होणारे हे कमी होऊ शकतात. आणि त्यासाठी शरीर शुद्धी पंचकर्माने करणं हे जर केलं तर जवळजवळ 95% ॲलर्जी ज्या आहेत त्या निघू शकतात. पाण्याची ॲलर्जी, पाणी हे जीवन आपण म्हणतो आणि पाण्याची ॲलर्जी निघूच कशी शकते? म्हणजे पाणी प्यायचं नाही असा त्याचा अर्थ होईल का? तसं नाहीये. तर शरीरातले बदल जे आहेत ते जवळच्या वैद्याकडे जाऊन दुरुस्त करणं गरजेचं आहे. मग पाणी पिलं तरी त्याला त्रास होणार नाही. बरोबर. सर, आपण जर स्त्रियांच्या बाबतीत काही गोष्टी विचार केला तर खरं खूप जास्त ब्युटी प्रोडक्ट्स आजकाल वापरले जातात आणि त्याच्यामुळे म्हणजे ॲलर्जीज आता आपण बोललो की बदल होणं शरीरामध्ये, तर ह्या ज्या ॲलर्जीज आहेत त्याला खूप जास्त स्त्रिया सामोरं जातात की अनेक वेळेला हेअर डाय वापरणं किंवा काही ब्युटी प्रोडक्ट्स चेहऱ्यावर वापरणं आणि त्याच्यामुळे सगळा चेहरा काळवणं, या ज्या गोष्टी आहेत त्या सध्या वारंवार घडतात. आपण थोडंसं याच्याविषयी माहिती जाणून घेऊया. त्याचं पहिलं कारण काय माहिती का, स्त्रियांच्या बाबतीत मानसिक रजस्राव जो आहे ती तिच्या शरीराची शुद्धी आहे आणि दर महिन्यात 3 वेळा ती व्हायला पाहिजे, 3 दिवस व्हायला पाहिजे. तर ह्याच्यात असं होतं की शरीर शुद्ध होण्यासाठी जी प्रक्रिया आहे त्या गर्भाशयात व्रणित असतं, म्हणजे जखम झालेली असते त्याला. आणि असं असताना स्त्रियांनी कसं वागावं ह्याची एक परिचर्या आहे आयुर्वेदाने सांगितलेली आहे. त्याला रजस्वला परिचर्या असं म्हटलेलं आहे. तर परळामध्ये किंवा मातीच्या पात्रामध्ये जेवायला सांगितलेलं आहे.
कोरडं अन्न खायला सांगितलेलं आहे, चटईवरती झोपायला सांगितलेलं आहे, उड्या मारणं, नाचणं, बागणं हे त्यावेळेला नाही करायला सांगितलेलं आहे. कारण तसं केलं तर त्या गर्भाशयात त्या आतल्या अस्त्राला पू उत्पन्न होतो आणि मग बीजग्रंथींचा रिझम जाऊन पीसीओडी नावाचा आजार उत्पन्न होतो. मग अंगारती गाठी पडणं, दुर्गंधीयुक्त जाणं, अशा गोष्टी सुरू होतात. अति जाणं, कमी जाणं असं सुरू होतं. म्हणजे एक एक्सक्रिटरी सिस्टीमचा भाग म्हणून त्यावेळेला जी गर्भाशयाची कुवत असते त्याच्यात कुठेतरी मागं पडायला लागतं ते, आणि मग ती विष जी आहे ती स्किनवरती यायला लागतात आणि म्हणून स्त्रियांना सौंदर्याशी संबंधित प्रॉब्लेम यायला लागतात. तर आधी त्यांनी त्यांचं खाणं सुधारायला पाहिजे, 3 दिवस जे काही वागणं आहे ते आयुर्वेदाने सांगितलं तसं व्हायला पाहिजे, आणि हे करत असताना माफक व्यायाम करायला पाहिजे. स्त्रिया राबतात. एक्झर्शन आणि एक्सरसाइज मध्ये फरक आहे. एक्झर्शन करत असताना माणूस थकतो आणि एक्सरसाइज करत असताना मन प्रसन्नित होतं. तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी प्राणायाम किंवा योगासनं करायला पाहिजे, चालण्याचा व्यायाम करायला पाहिजे, आणि पिरियड सुरू असताना त्यांनी ह्या पद्धतीचं वर्तन आता जे आयुर्वेदाने सांगितलं ते करायला पाहिजे, आणि व्यायाम त्यावेळेला नाही करायला पाहिजे. एवढं जरी केलं ना तर केसांच्या संबंधित प्रॉब्लेम्स, त्वचेचे प्रॉब्लेम्स हे त्यातनं सॉल्व्ह होऊ शकतात. नक्कीच. वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांनी आपल्याला खूप छान छान टिप्स इथे सांगितल्यात. खरं तर या सगळ्या टिप्स आपण रोजच्या रोज जर फॉलो केल्या तर खरंच कोणीच आजारी पडणार नाही. आपल्याला या विषयावर अधिक चर्चा करायची, मात्र इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण माहिती करून घेतोय त्वचा रोगावर, आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. आज आपण त्वचा रोगावर खरं तर बोलतोय. त्वचा रोग जर समूळ नष्ट करायचा असेल तर ते आपण आयुर्वेदानुसार आपण करू शकतो? हो. कसं आहे, मगाशी आपण जो विषय बोललो ना की एक्टोडर्म नावाच्या एका लेअर पासून आपण आईच्या पोटामध्ये तयार होत असताना स्किन तयार होते. तर त्याच वेळेला तोंडापासून साधारण 20-1.5चा भाग जो आहे तो आतड्यांचा, आणि शौचाच्या मार्गापासूनचा साधारण तसाच भाग जो आहे तो त्या एक्टोडर्म पासून बनतो. याचाच अर्थ असा आहे की पोटामध्ये काही घाण उत्पन्न झाली तर त्याचं रिफ्लेक्शन हे स्किनवरती येणार आहे, आणि स्किनवरती काही आपण त्रास दिला तर त्याचं रिफ्लेक्शन हे पोटावरती येणार आहे. आणि म्हणून तुम्ही बघा की आंघोळ केल्यानंतर आपल्याला भूक लागते. ह्याचं कारण काय, त्वचेचा आणि आतड्याचा संबंध आहे म्हणून होतं. मग हे जसं चांगलं आहे तसं वाईट सुद्धा होऊन त्वचा जर उत्पन्न होत असेल तर मग विचार करायला पाहिजे की आपण कोणत्या पद्धतीची ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. तर ह्याच्यासाठी आयुर्वेदाने आपण आपल्या सायकलचं, गाडीचं सर्व्हिसिंग करतो, परंतु शरीराचं सर्व्हिसिंग आपण करत नाही. आणि शरीराचं सर्व्हिसिंग करणं म्हणजे पंचकर्म करणं आहे. वमन म्हणजे उलटीचं औषध, त्यांनी कफ नष्ट होतो. विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध, त्यांनी पित्त नष्ट होतं. रक्तमोक्षण म्हणून जो प्रकार सांगितला त्याने रक्त शुद्ध होतं. बस्ती केल्यानंतर शरीरातला वात दोष कमी होतो, आणि मग त्वचारोग जे आहे ते कमी होतात. त्वचारोग उत्पन्न होत असताना नेहमी वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष वाढत असतात, आणि त्यामुळे त्वचारोग उत्पन्न होत असतो. त्यामुळे वमन, विरेचन आणि बस्ती हे 3 कर्म जर केली तर उत्तम पद्धतीने आपल्या शरीरातले जे आजार आहेत त्वचारोगाच्या संबंधाने हे कमी होत असतात. बरोबर. जसं तुम्ही म्हणालात की आपण आईच्या गर्भामध्ये खरं तर मुलाची वाढ होते आणि तिथे आपली त्वचा तयार होते. खरं तर आतमध्ये इतक्या सुरक्षित आपण वातावरणामध्ये असतो, त्याच्यानंतर आपण बाहेर येतो. मात्र ते जे वातावरण असतं ते कुठेतरी बाळाला लाभत नाही. अनेक वेळेला आपण पाहतो की जन्मजातच काही बाळांना त्वचारोग असतात किंवा काही चट्टे उठलेले असतात अंगावर. काही वेळेला आपण पाहतो की पूर्ण स्किन जी असते ती निघालेली असते. तर हे सर कशामुळे होतं नेमकं? त्वचा निघणं हा जो आहे तो पहिल्या अवस्थेतला जो आहे तो आजार नाही आहे, पण त्वचेवरती चट्टे जर असतील किंवा पांढरे डाग असतील तर निसंशयपणे आईने जे केलेल्या विचित्र खाण्यापिण्याशी संबंधित त्या गोष्टी असू शकतात. म्हणजे बाळ जेव्हा पोटात वाढते त्यावेळेस जर आईने दह्यासारखे पदार्थ खूप खाल्ले, मासे खाल्ले किंवा नॉन व्हेजिटेरियन डाएट खाल्लं, मांसाहार खात असताना नुसतं मांस कोणीच खात नाही, त्याला ड्रेसिंग भरपूर करतात मसाल्याचं, त्याशिवाय कोणाला ते आवडत नाही, कारण ते नुसतं मांस आहे, बेचव आहे असं म्हटलं जातं. तर ते मसाल्याचे पदार्थ जे आहेत ते जर त्याच्याबरोबर गेले तर काय होणार आहे, आपल्या शरीराची त्वचा ही मांसापासून उत्पन्न होते, मगाशी आपण बघितलं जसं. आणि ते मांसच जर तुमचं तिखट मिठाने युक्त असेल तर तुमचं शरीर जे आहे ते स्किनला बळी पडू शकतं, स्किनच्या आजाराला बळी पडू शकतं. तसं त्या लहान मुलांना हा त्रास होत असतो. लहान मुलांना अंगावरती खूप लव असणं, रंग काळा असणं, या सगळ्या ज्या तक्रारी आहेत त्या आईच्या खाण्यापिण्या वागण्याशी संबंधित असतात. तर त्यावेळेला हरितकी नावाची एक वनस्पती किंवा हिरडा, मी आता ती आणलेली आहे माझ्या मते, मला ती दाखवायला आवडेल तुम्हाला. तर हे हिरडा नावाचं एक औषधी द्रव्य आहे. हिला हरितकी असे संस्कृत नाव आहे, आणि यस्य गृहे नास्ती माता तस्य माता हरितकी असं म्हटलं जातं. जिच्या घरी आई नाहीये अशा लोकांना हे आईसारखं काम देतं, इतपत चांगलं औषध आहे. तर हे गर्भिणी अवस्थेत देता येत नाही, पण बाळ जन्माला आल्यानंतर जर आईने ते ह्याचं चूर्ण जे आहे ते सकाळी संध्याकाळी 2 वेळा जर गरम पाण्यावरती घेतलं पाव चमचा, तर तिचं दूध शुद्ध व्हायला लागतं, आणि त्या दुधातनं जे अंश आहेत ते त्या मुलाच्या पोटात जातात आणि त्याची त्वचा सुधारू शकते. अंगावरची लव सुद्धा याने कमी होऊ शकते. आईने जर हे औषध घेतलं तर मुलांच्या अंगावरची लव. तर ह्यासाठी हे औषध खूप उपयोगी आहे. अशीच आणखीन एक वनस्पती आहे, ती माझ्या मते मी तुम्हाला दाखवू इच्छितो. तर ती सगळ्यांना आता तुम्हाला माहिती आहे, चैत्र पडव्याला आपण ही वनस्पती वापरलेली आहे, आणि ही कडुलिंब नावाची वनस्पती आहे.
तर त्वचा रोगासाठी याचा अप्रतिम उपयोग होतो. कुष्ठनाशक तिचे गुण आहेत. कुष्ठ हा आजार आयुर्वेदाने त्वचा विकार असं म्हटलेलं आहे. कुष्णाती वपू म्हणजे ज्याच्यामध्ये त्वचा ही कुजल्यासारखी सडल्यासारखी होते तो आजार म्हणजे कुष्ठ. कुष्ठ म्हणजे लेपरसी असा अर्थ इथं करून घेऊ नका. तर ह्याचे गुण सांगताना असं सांगितले की निंबस्तिक्त रसा हा शीतो लघु श्लेष्मास्त्र पित्तनुत. तर त्वचा विकारासाठी रक्त चांगलं होणं, पित्त जे आहे ते कमी होणं आणि त्वचा सुधारणं हे सगळं या कडुलिंबाने घडतं. तर कडुलिंबाचा रस साधारण 2 चमचे सकाळी 2 चमचे संध्याकाळी असं 21 दिवसाचे 2 कोर्स करायचे म्हणजे 42 दिवस आणि मीठ पूर्ण सोडायचं. असं करून जर हे पोटात घेतलं गेलं ना तर कोणताही त्वचा विकार हा एकदम कह्यामध्ये येतो. सोरायसिससाठी सुद्धा ह्याच्या पाण्याची आंघोळ जर करून एखाद्याने बघितली तर 42 दिवसामध्ये अप्रतिम फायदा होतो. बरोबर. सर जसं मी म्हणाले की जन्मजात काही बाळांना जो त्रास असतो स्किनचा तर एक आपण बेसिक काय काळजी म्हणजे आयुर्वेदानुसार आपण काय काळजी त्या लहान बाळाची घेतली पाहिजे? बरोबर आहे. बाळ तयार होण्याच्या आधीच ती काळजी घेतली झाली पाहिजे. तर स्त्री आणि पुरुष यांच्या संगमातून उत्पन्न होणारी ती प्रक्रिया आहे. तर त्यांचं स्त्री बीज आणि पुरुष बीज ह्याच्यावरती बीज संस्कार व्हायला पाहिजे. तर त्या दोघांची खाण्यापिण्या वागण्याची पद्धत पहिल्यांदा 3 महिने बदलायची. रस रक्त मांसापर्यंत दोघांच्या शरीरात औषध गेलं की उत्पन्न होणारा शुक्रधातू किंवा स्त्री बीज हे उत्तम तयार होतं आणि मग चांगलं बाळ तयार होतं. फक्त त्वचा विकारच नाही मन बुद्धी या सगळ्या हिशोबाने ते चांगलं होतं, परिपूर्ण होतं. आणि एकदा दिवस राहिले की मग पुरुष मंडळीचं औषध आपण बंद करू शकतो आणि आईचं जे औषध आहे ते गर्भसंस्कार या हिशोबाने सुरू होतं. तर त्यावेळेला अनंता नावाची एक वनस्पती आहे ती मी आज आणलेली आहे मुद्दामून तुम्हाला दाखवतो ती वनस्पती. तर त्या वनस्पतीचा अप्रतिम फायदा अंगाचा रंग जो आहे तो चांगला होण्यासाठी म्हणून आपण करू शकतो. तर ही अनंता दमा कावळी नावाची ही वनस्पती आहे. ह्याला काही जण कृष्ण सारीव असं म्हणतात. खूप जणांनी बघितलं असेल मेंढ्याच्या शिंगासारखी ह्याला 2 अशी शेंगा लागतात त्याच्या आतमध्ये म्हातारे असतात आणि त्वचा विकारासाठी ह्याचं मूळ जे आहे ते खूप उत्तम उपयोगी पडतं. तर ओलं खोबरं आणि ही वनस्पती खडी साखरेवर जर त्या गर्भिणीने खाल्ली 4 महिन्यापर्यंत 6 महिन्यापर्यंत जर केलं तर बुद्धी तत्वापर्यंत त्याचा फायदा होतो. मुलं तल्लक बुद्धीचे होतात. हल्ली असतातच ती पण हल्लीच्या मुलांच्यात एक दोष काय असतो की आळशी जास्ती असतात ते कारण जंक फूड खात असतात. तर 6 महिन्यापर्यंत एखाद्या स्त्रीने जर हा प्रयोग केला ओलं खोबरं या वनस्पतीचं मूळ आणि त्याच्यावरती खडी साखर तर रंगही सुंदर होतो केसही छान वाढतात आणि उत्तम पद्धतीने बुद्धी वाढते. म्हणजे खूप छान फायदे आहेत खरं तर या वनस्पतीचे. नक्कीच. सर जसं तुम्ही म्हणालात की आता आपण कुष्ठाविषयी बोललो तर कुष्ठ आणि त्वचारोग याच्यामध्ये काही साम्य आहे का काही फरक आहे? आता जसं म्हटलं तसं कुष्ठ हा संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अर्थ जो आहे संस्कृत शब्दाला प्रत्येक वेळेला एक विविध अर्थ असतो आणि त्याची निरुक्ती आणि व्युत्पत्ती असते. तर हे जर लक्षात गेलं तर कुष्णाती वपू म्हणजे ज्याच्यात सड किंवा कूज आहे अशा आजारालाच कुष्ठरोग असं म्हटलेलं आहे. तर त्वचा विकार म्हणजे कुष्ठ असं आयुर्वेदाने म्हटलेलं आहे. लेपरसी म्हणजे कुष्ठ असा जो अर्थ आहे तो इथं अपेक्षित नाहीये. तर ह्या अनुरोधाने आपण ते बघणं गरजेचं आहे. बरोबर. सर हे जे त्वचारोग होतात ते संसर्गजन्य असतात? हा स्वदारापत्य बाधनम असे काही आजार सांगितलेले आहेत म्हणजे स्वतःच्या पत्नीला आणि आपल्या मुलांना बाधणारे काही आजार आहेत. त्याच्यामध्ये कुष्ठ आणि राजश्मा म्हणजे टीबी सारखी जी सिम्पटम्स आहेत किंवा विकृती आहेत त्या सांगितलेल्या आहेत. तर ते लक्षात जर घेतलं तर त्वचा विकार हे एकमेकाचे टॉयल्स वापरणं एकमेकाचे कपडे वापरणं एकमेकाच्या सानिध्यात झोपणं अंथरूण पांघरून एक वापरणं याच्यातून एकाचे दुसऱ्याला होऊ शकतात. खरुज हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. सगळ्यांना माहिती आहे की एक घर आजारी पडलं तर गाव आजारी पडतात असं पूर्वीच्या काळी हे व्हायचं. उवा लिखा होणं तर ह्या डोक्यातल्या घामातून उत्पन्न होणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्यातून उत्पन्न होणारे त्वचा विकार हे सुद्धा असेच संसर्गजन्य आहेत. त्यामुळे एकाला झालं तर त्यांनी पूर्णतः त्याची काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर. सर आपण जर कांजाण्यांचा विचार केला तर तो देखील म्हणजे तो त्वचारोग नाहीये खरं तर तो आपण जसं म्हणतो की लहानपणात तो एकदा तरी होतो मात्र आता आपण जर पाहिलं तर लहानपणातही होतो काही जणांना तो पुन्हा एकदा उद्भवतो. याचं कारण तुम्ही सांगू शकाल? बरोबर आहे. 3 वर्षापर्यंत खरं जे मुलांना आजार होतात ना ते आयुर्वेदाने पूर्व जन्मकृत असं धरलेलं आहे. त्यामुळे पूर्वी जुने लोक काय म्हणायचे 3 वर्षापर्यंत होतंय ते होऊन जाऊ दे त्याला असं म्हणण्याची पद्धत असायची. म्हणजे त्याचं सगळं कर्म विपाक जो आहे तो संपून मग नवीन जीवन जे आहे ते सुरू होतं असं पूर्वी मानलं जायचं. पण हा जो आजार आहे त्याच्यामध्ये कांजिण्या होणं ही प्रक्रिया आहे ती वेगवेगळ्या पद्धतीच्या जंतूमुळे आधुनिक शास्त्र धरतं आणि आयुर्वेद पित्ताशी आणि रक्ताशी संबंधित घटना धरतं. कांजिण्याचा वाईट भाग काय आहे त्याला वाऱ्या फोड्या असं मराठी नाव आहे आणि वारं आपल्या अंगावरनं दुसऱ्या अंगावरती गेलं की त्याला त्या वाऱ्या फोड्या होऊ शकतात एस्पेशली लहान मुलांना उन्हाळ्याच्या काळामध्ये. पण त्यातला वाईट भाग असा आहे की कांजिण्या येऊन गेल्यानंतर तिथं काळे डाग पडतात आणि ते जाता जात नाहीत लवकर. तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट करणं याच्यासाठी त्याचा त्वचारोगाच्या हिशोबाने आपण संबंध लावू शकतो. तर पुनर्नवा म्हणून एक वनस्पती आहे आंबे हळद म्हणून एक वनस्पती आहे आणि आमलकी चूर्ण ही तिन्ही चूर्ण एकत्र करून कोणत्याही काळ्या डागाला जर तुम्ही लावायला सुरुवात केली ना तर 15 ते 20 दिवसात तो काळा डाग नष्ट होतो.
आणि त्याच्याबरोबर आपण महामंजिष्ठादी काढा हे पोटामध्ये औषध घेऊ शकतो. तर त्यांनी 15-15, 20-20 महिने जे काही काळे डाग राहतात ते अक्षरशः 1.5 महिन्यामध्ये पूर्णतः जातात. डोळ्याखालीची काळी वर्तुळं त्यांनी जातात, ओठाच्या वर्तुळाचा काळेपणा त्यांनी जातो, काखेतला आणि जांघेतला काळेपणा त्यांनी जातो. तर लोकांना आयुर्वेदाचं हे पोटेन्शियल माहीत नसतं. तर कृपा करून तुम्ही काय करा, जवळच्या वैद्यांच्याकडे तब्येत दाखवा आणि आपल्या प्रकृतीनुसार ही औषध घेऊन तुम्ही आरोग्याचे सुधारून घ्या. नक्कीच. त्वचा रोगावर आपल्याला इतरही माहिती जाणून घ्यायची, मात्र इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी आणि आज आपल्याला ते मार्गदर्शन करतायत त्वचा रोगावर. सर, त्वचा रोग जो असतो तो शारीरिक आणि मानसिक रोगांशी देखील संबंधित असतो? अगदी जवळचा त्याचा संबंध आहे. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की त्वचा विकारांचं वर्णन आयुर्वेदातलं जे आहे ना त्यासाठी एक अध्याय त्यांनी सांगितलेला आहे, 120 अध्यायापैकी. आणि बऱ्याच वेळा आम्हाला काय करायला लागतं की ग्रंथात इतर आजार जे आहेत त्याच्यातलं लक्षण म्हणून ते केव्हा आले हे बघायला लागतं. म्हणजे आलेला समोरचा रुग्ण हा त्याला जो त्रास होतोय तो बिचारा तेच सांगणार आहे की मला हा त्रास होतो, पण तो वैद्य आहे की ज्याने हे जाणून घ्यायला पाहिजे की आपल्या शरीरात कोणता आजार आहे त्या व्यक्तीच्या शरीरात आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला मॅनिफेस्टेशन स्किनवरती आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मनाचे विकार हे खूप मोठ्या प्रमाणावरती आढळतात. ह्याचं कारण जर बघितलं ना तर एक उत्तम उदाहरण मला देता येईल की आपण टीव्हीवरचा कार्यक्रम बघत बघत जेवण करत असतो. आताही बरेच लोक जेवत असतील अशा पद्धतीने, तर हे आयुर्वेदाला मान्य नाहीये. तुम्ही आधी हा कार्यक्रम बघा, नंतर जेवण करा. असं होतं की आपण खात असताना समोरच्या गोष्टींचा परिणाम तुमच्या मनावरती येत असतो. समजा समोर काहीतरी एखादी व्यक्ती चिडली असा प्रसंग आहे, तर तुमच्या मनादेशावरती त्याचा परिणाम होतो आणि तुमचं जठर जे आहे ते मुटकुळीसारखं बारीक होतं आणि नंतर 3 तास उघडत नाही ते. म्हणजे तुमच्या शरीरातल्या अन्नावरती निरिंद्रियत्वाचा एवढा परिणाम येतो आणि ते अन्न जिवंत राहू शकत नाही. मग त्याचा आहारच जिवंत राहू शकत नाही आणि त्यातनं हळूहळू त्वचा विकार होऊन ते बाहेर पडायला सुरुवात करतं अन्न. तर हे जर लक्षात घेतलं तर काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे आपण टीव्हीवरचे कार्यक्रम बघत असताना किंवा जेवताना चिडचिड करणं, बऱ्याच लोकांना सवय असते विची करत जेवायची, किंवा केस वगैरे आला, खडा आला तर लगेच ओरडायची सवय असते. तर अन्न हे पूर्ण ब्रह्म ह्या पद्धतीने बघायला पाहिजे. जे काही झाले ते ताट बदलून तुम्ही पुढचं जेवण करायला पाहिजे. तर असं ज्यावेळेला होत नाही त्यावेळेला त्या भावनांचा परिणाम आपल्या मनावरती होतो. मन हे अन्नमय आहे असं छांदोग्य श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आपण जे अन्न खातो तसे आपलं मन तयार होत असतं. आपण तूप साखर पोळी खाल्ली 21 दिवस तर आपला राग कमी होतोय दिसतं, आपल्या चेहऱ्यावरची शांती येते असं दिसतं. म्हणजे आपण आप आहे बहार आहे असं लोक म्हणायला लागतात. इतका फरक आपल्या मनावरती आणि शरीरावरती येतो. तर हे सगळं लक्षात घेतलं तर अन्नाचा आणि मनाचा अन्योन्य संबंध आहे आणि मनाचा आणि त्वचा विकाराचा संबंध आहे. तर हे लक्षात घेता त्वचा रोगाची औषधं करत असताना आपलं मन हे प्राकृत आहे ना हे बघणं गरजेचं असतं. बरोबर. सर, आपण जितकं त्वचा रोगावर आतापर्यंत बोलतोय, महत्वाचं त्याच्यातलं म्हणजे की आपलं जेवण किंवा आपला आहार जो आहे, तर आपण आयुर्वेदानुसार याचे काही जे नियम आहेत की जेवणाचे काही नियम, जसं आता तुम्ही म्हणालात की चिडचिड न करणं किंवा आपण जर तूप साखर पोळी जर खाल्ली इतका महिनाभर तर त्याचे परिणाम असे होतात, तर आपण हे थोडेसे नियम जाणून घेऊयात. अगदी नक्की. कसं आहे, पहिलं म्हणजे अत्यंबू पान. लोकांना खूप पाणी पिण्याची सवय असते आणि टाकीमध्ये पाणी भरलेलं आहे आणि बाहेरून ते निघून गेले आहे अशी शरीराची अवस्था नाही. बाहेरचं पाणी शरीरात गेल्यानंतर ते पचवण्याची ताकद जी आहे ना ती जवळजवळ 1 मैल चाललेल्याची ताकद जी आहे ती आपल्याला पाण्याला त्या वापरायला लागत असते, शरीरातल्या पाण्याला ते ॲसिमिलाइज करण्यासाठी. असं जर असेल तर पाणी हे ते उकळून गार केलेलं घ्यायला पाहिजे, माफक घ्यायला पाहिजे, पाणी खायला पाहिजे आणि अन्न प्यायला पाहिजे. इतक्या हळूहळू पद्धतीने त्याचा अवलंब जायला पाहिजे. जेवणाच्या सुरुवातीला भूक लागली असं समजल्यानंतर, जे भूक लागल्यानंतरच जेवायला पाहिजे. तर त्यावेळेला पहिल्यांदा मधुर रस किंवा गोड रस आहे तो घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर मग आंबट, खारट आणि नंतर सगळ्यात शेवटी कडू रस जायला पाहिजे. आपण उलट करतो इंग्रजांचं अनुकरण. नंतर आपण काहीतरी फ्रूट सॅलड किंवा स्वीट खातो. तर शरीरामध्ये जेवण झाल्यानंतर कफाची वृद्धी होत असते, वाढ होत असते आणि गोड पदार्थामुळे कफ हा वाढत असतो. त्यामुळे त्वचा विकार उत्पन्न होतात. तर पहिल्यांदा माफक खायला पाहिजे आणि पहिल्यांदा गोड खाऊन शेवट जो आहे तो कडू गोष्टीने किंवा तिखट गोष्टीने व्हायला पाहिजे. हा साधा नियम जरी पाळला तरी पुष्कळ आहे. सर्व रसाभ्यास हा बलवर्ण करणाम श्रेष्ठ असं म्हटलंय. म्हणजे मधुराम्ल लवण कटू तिक्त कशा हे साही रस जर रोज घेत असेल तर आपल्याला वेगळी औषधं किंवा वैद्याचं तोंड सुद्धा बघायला लागणार नाही. पण लोक मोनोटोनस खातात. पावभाजी तर पावभाजी, मिसळ तर मिसळ, नॉनव्हेज तर नॉनव्हेज.
तर हे केल्यामुळे शरीर आजारी पडतं. तुम्ही जिभेसाठी नका खाऊ, तुम्ही शरीराच्या प्रकृतीसाठी खा, हा साधा नियम सांगता येईल. बरं. सर, आहार जो असतो तो ऋतूनुसारही बदलतो? बदलतो. कारण कसं आहे, आता समजा वसंत ऋतू आता सुरू आहे, कोकिळा ओरडतायत, आंब्याचा सीझन आहे. तर हा आंबा एवढा पौष्टिक का आला, तर ग्रीष्म ऋतूमध्ये हा माणूस दरवर्षी म्हातारा होत असतो आणि वाताची वृद्धी होत असते. आपलं शरीरातलं वात प्रकरण जेवढं वाढेल तेवढं आपण म्हातारे जर होत असू तर मग गोड रस त्यावेळेला यायला पाहिजे, म्हणून देवाने तो निर्माण केलेला आंबा जो आहे तो या कोकिळांचं ओरडणं जरा कमी व्हायला लागलं आणि कोरडेपणाहून उन्हाचा टोला वाढायला लागला की आंबा खरं म्हणजे खायला जायला पाहिजे. तर लोक डिसेंबर पासून आंबा खातात आणि मग आत्ताच्या सीझन मध्ये आजारी पडतात. तर ऋतूनुसारचा आहार आहे, त्याच्यात प्रत्येक ऋतूचा एक रस ठरलेला आहे, तो सेवन केला जायला पाहिजे आणि एक असा रस ठरला आहे की जो त्रास देत असतो तो टाळला जायला पाहिजे. मग खाण्यापिण्या वागण्याचे सगळे नियम, कपडे कोणते घालावे, झोपायचं केव्हा, कुठं, हे सगळे ऋतुचर्येमध्ये आलेले भाग आहेत आणि प्रत्येकाच्या तब्येतीनुसार वैद्य त्याला ते मार्गदर्शन करू शकतो, त्या पद्धतीने ते करून घ्यायला पाहिजे. नक्कीच. सर, अजून एक आपल्याला त्वचा रोगामध्ये अजून एक आढळतं, ते म्हणजे नागिण जे येतं शरीरावर. तर याचा म्हणजे हे नेमकं काय आहे आणि हे कशामुळे होतं? बरोबर. विसर्प नावाचा तो आजार आहे आणि त्यात पसरणं हा प्रकार असतो, म्हणून त्याला विसर्प असं म्हणतात. म्हणजे विशेषण सर्प येते असं त्याच्यात म्हणता येतं आणि त्वचा विकार हळूहळू तो वाढत असतो. त्याला नागिण असं मराठी नाव आहे आणि हार्पी झुस्टर असं बऱ्याच वेळा म्हणतात. 25 वर्षाच्या आतमध्ये जेव्हा मोठे नागिणीचे फोड येतात ना, युजली त्या लोकांना HIV पॉझिटिव्ह किंवा एड्स झालेला असतो. तर हे आधी बघणं गरजेचं आहे. काळे मोठे फोड नाही आहेत ना, हे बघणं गरजेचं आहे. पाण्याचे छोटेसे असे जर फोड असतील तर काळजी करायचं कारण नाही, पण त्यासाठी साधं एक उत्तम औषध आहे. ते म्हणजे काय करायचं, आपल्या घरचे तांदूळ जे असतात ते आणि दुर्वा पाण्यामध्ये भिजवायच्या आणि पाटा वरवंट्यावरती किंवा मिक्सरमध्ये फिरवायच्या आणि त्याच्या कडेने त्याचा लेप द्यायचा की ती पुढे वाढतच नाही नागिण. हा साधा उपचार करता येतो. त्वचा विकार होणं, अंगावरती बुरशी वाढणं आणि विसर्प अंगावर येणं हे आपल्या शरीरातले व्याधी क्षमता किंवा व्याधी प्रतिकार शक्ती जी आहे ते कमी झालेल्याचे उदाहरण आहे. आणि असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला आपण आपल्या शरीराकडे आणि मनाकडे लक्ष द्यायला पाहिजे. पूर्वीच्या काळी 2 महिन्यातून एकदा एरंडेल तेल देण्याची पद्धत होती. हल्ली ती सगळी गेलेली आहे आणि घाणेरडी अन्न जी आहेत, इटली मधला पिझ्झा भारतामध्ये एवढा येऊन बसलाय की तो भारतातला आहे की काय वाटावा एवढा तो लोक खातात आणि विचित्र वेळेला खातात. तर त्यामुळे लोक आजारी पडतात. तर ह्या गोष्टी लक्षात जर घेतल्या तर मग ही विसर्पाची ही कारण आहेत की पाळीच्या संबंधित तक्रार असणं आणि ती दुरुस्त न केली जाणं, तिखटा मिठाचं फार खाल्लं जाणं, दुपारच्या वेळेला उन्हामध्ये फिरणं आणि व्याधी क्षमता आपलं कमी होणं, ह्याच्यामुळे तो विसर्प होतो. बरोबर. सर, अजून एक प्रकार आढळतो तो म्हणजे पांढरे डाग किंवा आपण त्याला काही जण कोड असं म्हणतात. बरोबर. तर तो पण त्वचा रोगच असतो का, मग ते अजून काही असतं? बरोबर आहे. कोणताही त्वचा रोग जो आहे ना, तो त्याची ट्रीटमेंट केली नाही तर शेवटी कोडामध्ये त्याचं रूपांतर होतं. कारण मेलॅनिन फॉर्मेशन करणारे ज्या मेलॅनोसिस असतात ना, त्या ते द्रव्य तयार करत नाही, हे आधुनिक शास्त्राचं म्हणणं आहे. आणि आयुर्वेदानुसार त्वचेच्या ठिकाणी भ्राजक पित्त नावाचं एक पित्त असतं आणि ते रंग देत असतं केसांना किंवा आपल्या स्किनला. तर ते ज्यावेळेला खराब होतं त्वचा विकारामध्ये त्यावेळेला कोडाची उत्पत्ती होते. कोडाची इतकी अनंत कारणं आहेत की त्यामुळे ते आजार जो आहे तो बरा होत नाही असं म्हटलं जातं. पण कारणं शोधली, प्रत्येक कार्य झाल्या म्हणजे त्याचं काहीतरी कारण असतं आणि त्या कारणाचं जर निराकरण झालं तर त्याचं कार्य म्हणजे कोड जे आहे ते कमी होऊ शकतं. पण लोक या पद्धतीने विचार करत नाही आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट करतात. तसं न करता त्याने वैद्याकडे जाऊन पूर्णतः संपूर्ण शरीराची आणि मनाची शहानिशा करावी आणि जे काही कारण ठरलेलं आहे त्याच्यानुसार ट्रीटमेंट केली तर मग तो आजार कमी होऊ शकतो. अनुवंशिकता आहे, भाजून उत्पन्न झालेलं कोड आहे तर त्याच्यामध्ये थोडासा गोंधळ होऊ शकतो. पण त्यासाठी मी इथे एक बी आणलेलं आहे, ते माझ्या मते तुम्हाला सगळ्यांना मी दाखवणं इष्ट ठरेल. ही हातात जी वनस्पती आहे त्याच्यामध्ये बी दिसतंय काळ्या रंगाचं. बरोबर. तर ही बाकुची किंवा बावची नावाची वनस्पती आहे. आणि या वनस्पतीच्या गुणधर्मामध्ये असं सांगितलेलं आहे की बाकुची कटू तिक्तोष्णा, कृमी कुष्ठ कफापहा, त्वग दोष विष कंडुती श्वित्र प्रशमीपणा. ते श्वित्र म्हणजे हे पांढरं कोड आहे. तर बावचीचं तेल जे आहे ते पोटामध्ये व्यवस्थित पद्धतीने घेणं, दुधामध्ये टाकून त्याचं दही विरजून त्यातनं निघालेलं तूप खाणं आणि बाहेरून त्वचेला हे लावणं, या 3 गोष्टी केल्या तर कोडाच्या रुग्णांना 40% आराम हा ठरलेला असतो. आणि मूळ जी कारणं आहेत त्याची जर ट्रीटमेंट झाली तर तो आजार त्यांचा हळूहळू कमी होऊ शकतो. सर, हा जो आजार आहे तो पूर्वीच्या काळात आपल्याला खरं तर फार म्हणजे पुढच्या वयात दिसायचा की 50 नंतर किंवा 60 नंतर. पण आताच्या ह्याच्यात जर आपण थोडंसं ऑब्झर्व्ह केलं तर अगदी लहान मुलांपासून तरुणी जे आहेत त्यांना देखील कोड आलेला आहे. याच्या मागचं सर कारण काय असू शकतं? एक तर मानसिकता मगाशी सांगितली त्या वेळेला, म्हणजे खात असताना खाण्याचे नियम म्हणजे काय, आपला विचार मनातला फक्त अन्नामध्ये जायला पाहिजे, इतर गप्पा टप्पा ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजेत. घोड्यासारखं
उभारून जे अन्न खाण्याची पद्धत आहे ना हल्ली याच्यामध्ये चाललेली बुफे डिनर या नावाने, तर ह्याच्यात खूप घाणेरडेपणा आहे. एकाच डावाला 10-15 लोकांचे नाही 100 लोकांचे हात लागतात आणि शिरेतेतच शरीरम असं आपण म्हणत असतो. त्वचा जी आहे ती आपली गळत असते, आत्ताही गळत असते. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या डावातून त्या अन्नामध्ये पडत असतात. कोणाकोणाचे हात लागले हे समजत नाही. तर हे सगळं घाणेरडं प्रकरण आहे. मांडी घालून पाटावरती बसणं आणि समोर एखादं निरंजन लावून उबत्ती ओवाळून जेवणं कुठं आणि हे जेवणं कुठं, तर ह्याच्यात खूप फरक पडतो. हा बेसिक जो बदल आहे ना तो झाल्या कारणानं मन आणि शरीर ही बदललेली आहेत आणि त्वचा विकार हे जास्त आढळतात. पोटाची शुद्धी होत नाही, खाणं पिणं विचित्र, छोट्या छोट्या गोष्टीवरनं रागावणं, या सगळ्याचा परिणाम जो आहे तो त्या भ्राजक पित्तावर येतो आणि मग त्वचा विकार आणि कोड उत्पन्न. बरोबर. खरं तर खूप महत्त्वाच्या अशा गोष्टी इथे सरांनी सांगितल्या. जर आयुर्वेदानुसार शास्त्रशुद्ध पद्धतीने जर आपण जेवण घेतलं तर खरं तर त्वचा रोग सारखे अजून कोणतेही रोग आपल्याला होणार नाहीत. आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची आहे सरांकडून. मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी आणि आज ते आपल्याला मार्गदर्शन करतायत त्वचा रोगावर. सर, आपण ज्यावेळेला आयुर्वेदामध्ये त्वचा रोग म्हणतोय, तुम्ही इतकं छान एक्सप्लेनेशन दिलंय. अगदी आपण पहिल्या सेगमेंटपासून पाहतोय, अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्ही सगळं समजावून सांगितलं की आहार कसा असावा, विहार कसा असावा, कोणत्या पद्धतीने तुम्ही जेवावं, नियम कसे असावे, निकष कसे असावे, सगळंच आपण बोललो. तर याच बाबतीमध्ये काही आपण ज्यावेळेला म्हणतोय आयुर्वेदामध्ये त्वचा रोग, त्यावेळेला काही वैशिष्ट्यपूर्ण अशी ट्रीटमेंट आहे आयुर्वेदामध्ये त्वचा रोगावर? खूपच छान प्रश्न आहे हा. कसं होतं, त्वचा विकारासाठी पंचकर्म हे उपयोगी पडतं. त्यातलं विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध आणि जलौकावचारण म्हणजे रक्तमोक्षण ते शिरेमधनंही करता येतं. पण इथे एक मी प्राणी आणलाय, किडा आणलेला आहे, तो आपण आता जरा बघूया. या बाटलीमध्ये खालच्या बाजूला तुम्हाला जर बघितलं तर इथं 2 जळवा आहेत. ह्याला आपण लीच असं म्हणतो. आणि या लीचेस जे असतात त्या हर्माफोडेट आहेत, म्हणजे स्त्री आणि पुरुष हे दोन्ही एकाच देहामध्ये त्यांच्या असतं. आणि धन्वंतरीच्या उजव्या हातामध्ये त्यांना स्थान आहे आणि धन्वंतरीच्या एका हातात अमृत घट आहे, तो वरती आहे आणि जळवांचा हात खाली आहे. म्हणजे जळवा ह्या अमृतापेक्षा गरीयसी आहेत, अमृतापेक्षाही छान परिणाम दाखवणारे अशा आहेत. तर या जळवा जर त्वचा विकारांच्या ठिकाणी लावल्या तर 5 ते 7 ml रक्त त्या शोषून घेतात आणि ते अतिशय दूषित रक्त असतं. अग्रेस्रवती दूषित हा म्हणजे पहिल्यांदा जे रक्त बाहेर पडतं ते नेहमी जखमा झाल्या की घाणेरडं रक्त शरीर बाहेर काढतं आणि नंतर शुद्ध रक्त जात असतं. तर हिला तर स्वतःचा ब्रेन आहे आणि त्यामुळे सिलेक्टिव्हिटी तिला खूप असते आणि दूषित रक्त ती बाहेर काढते. तर डोक्याला टक्कल पडणं, साई पडणं, इसब होणं, जांघेमध्ये खालून गजकरण किंवा धोबीज होणं किंवा त्वचा विकारामध्ये पांढरकोड आता बघितलं ते होणं, चेहऱ्यावरती ॲलर्जी देणं, कान छिडणं, सोरायसिसचे पॅच असणं, बेंबीमधनं घाण येणं, त्वचा विकार जो आहे तो शौचाच्या जागेच्या ठिकाणी होणं, ह्या सगळ्यासाठी या दवा अप्रतिम उपयोगी पडतात. लोकांना याची कल्पना नसते. आणि त्याच्यावर जर तुम्ही पोटात औषध घेतली आणि हे जर केलं तर रक्त लवकर लवकर शुद्ध व्हायला लागतं आणि जितकं लवकर रक्त शुद्ध होईल तेवढा मांस धातू तर शरीरातला चांगला होतो आणि त्यामुळे स्किन चांगली तयार होते. सर, तुम्ही हे सगळं सांगितल्यानंतर मलाही इथे एक प्रश्न पडला की जसं तुम्ही म्हणालात की हे रक्त खरं तर शोषून घेतं, तर याचा कितपत त्रास होतो? कारण हा ऑफकोर्स आपल्या प्रेक्षकांनाही प्रश्न पडलेला कसं आहे, हे बघितल्यानंतर किरसवाणं प्रकरण आहे. पण जळवा लागल्या किंवा आणि पडल्या किंवा हे समजत नाही म्हणून तर त्या वापरायच्या, नाही तर सुई खुपसूनच आम्ही रक्त काढलं असतं. तर ही जरूर लागलेली समजत नाही आणि पडलेली समजत नाही म्हणून ती लावायची. हा पहिला भाग झाला. आणि दुसरं म्हणजे काय, हा मॉलिस्का गटातला जसा प्राणी असतो तसा मृदुकाय प्राणी आहे, त्यांना HIV इन्फेक्शन दुसऱ्या लेव्हल वगैरे असं होणार नाही. हा पहिला भाग झाला. दुसरं म्हणजे ही जळू लावल्यानंतर 7 दिवसानंतर पुन्हा वापरायची असते हळदीच्या पाण्यातनं काढून. त्यामुळे हिच्या शरीरातले जंतू जे असतात ते सगळे नष्ट झालेले असतात. HIV व्हायरस हा 1 सेकंद सुद्धा बाहेर टिकत नाही, बाहेरच्या रक्तामध्ये टिकत नाही. त्यामुळे लोकांच्या मनात जर हे काही भ्रम असतील तर त्यांनी ते काढून टाकावेत आणि या ट्रीटमेंटचा जरूर वापर त्यांनी जवळच्या वैद्यांच्याकडे करून घ्या. बरोबर. सर, अजून एक प्रश्न, पंचज्ञानेंद्रिय आणि त्वचा रोग यात काही फरक आहे? पंचज्ञानेंद्रियांच्या मुळे आपण आजारी पडतो. म्हणजे आता 3 पद्धतीची, खरं म्हटलं तर 4 पद्धतीची कारणं अशी आहेत की माणसाला आजारी पडतात. त्यामध्ये असात्म्य इंद्रियार्थ संयोग असं एक आहे. असात्म्य म्हणजे की जे आपल्याला चालत नाही असं, इंद्रिय म्हणजे आपली पंचज्ञानेंद्रिय आणि अर्थ म्हणजे त्यांचे विषय आणि त्यांचा संयोग. म्हणजे आपल्याला तोंडात कडू चव असते, अंगात ताप येईल असं वाटत असतं आणि बाहेर मिसळ दिसली की ती खावी वाटते. तोंडात कडू चव काय आहे, तर तू आता काही खाऊ नकोस, पोटातली घाण पचावी असा सिग्नल बुद्धीने दिलेला आहे. पण ती मिसळ दिसल्यानंतर लोक ते खातात. तर हा जो झाला तो काय झाला, मिथ्यायोग झाला, हीन योग झाला तुमच्या इंद्रियांचा. अशा पद्धतीचे कानाचे, नाकाचे, डोळ्याचे, त्वचेचे जे हीन, मिथ्या आणि अतियोग आहेत खाण्याच्या बाबतीत, ऐकण्याच्या बाबतीत, बोलण्याच्या बाबतीत सगळे,
हे आपल्याला आजाराला बळी पडत असतं. त्यामुळे त्वचा विकारांचा संबंध नेहमी आपल्या ज्ञानेंद्रियांशी येतो आणि त्याचं आपण ऐकत जर बसलं, बुद्धीच्या हिशोबाने जर ऐकलं नाही तर माणूस आजारी पडतो. काल हे दुसरं एक प्रकरण आहे. हे आता वसंत ऋतूत अंग खाजणं आणि आळस येणे खूप होतं या दिवसामध्ये. 15 वर्षाची मुलं वगैरे आहेत आता खूप झोपतात. परीक्षा झाली असेल तर त्याचा त्रास नाही, पण अन्यथा त्या काळाचा परिणाम म्हणून त्यांना झोप येत असते. आणि चौथं एक महत्त्वाचं कारण पूर्वजन्मकृत काही गोष्टी असं आयुर्वेद धरतो, तर त्या हिशोबाने सुद्धा आजारपण येत असतात. त्याचा त्वचारोगाशी संबंध असतो. म्हणजे त्वचारोग ही दिसताना त्वचेच्या संबंधातली गोष्ट दिसते, पण वैद्याला त्याच्या शरीराचा आणि मनाचा आणि आत्म्याचाही विचार करायला लागतो. असं आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये खरं तर इतकं छान पद्धतीने आपण दिलंय जे खरं तर आपण फॉलो करत नाही आपल्या इतक्या रोजच्या रुटीनच्या लाईफमध्ये. सर, ज्यावेळेला आपण त्वचारोग म्हणतो त्यावेळेला त्याचा दम्याशी काही परस्पर संबंध असतो? मगाशी हा विषय आपण बघितला की दम्यातनं जी विषय बाहेर पडतात ती जर दबली गेली तर त्वचा विकार उत्पन्न होतात. त्वचा विकार दबला गेला तर मग त्यातनं दमा उत्पन्न होतो. सर, अनेक तरुण मुलींना तारुण्य पिटिका जे आपण म्हणतो किंवा रदर तरुण मुलांना देखील फोडं जे येतात चेहऱ्यावर, पिंपल्स येणं आणि मग ते इतके अस्वस्थ होतात की त्याच्यानंतर अनेक प्रोडक्ट्स वापरले जातात, पुन्हा त्याची रिॲक्शन येते. तर तारुण्य पिटिका नेमकं हे कशामुळे होतं? कसं आहे, वयात येत असताना आपला चेहरा जर गरम झाला तर तिथल्या सिबॅसिस ग्लँडमधनं काही स्राव बाहेर येतात आणि त्यात अँथ्रॅक्स नावाचे जंतू वाढून पिंपल्स येतात असं आधुनिक शास्त्र म्हणतं. आयुर्वेदानुसार हा युवान पिटिका म्हणजे तरुण वयात होणाराच भाग आहे आणि शुक्राची अभिव्यक्ती किंवा रजाची अभिव्यक्ती झाल्यानंतर हे होत असतं. तर ह्याच्यासाठी जलोकाचरण किंवा जळवा लावणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम करायला पाहिजे. आठवड्यातनं एकदा जळवा लावला तर कितीही जास्ती पिंपल्स असतील तर त्या नष्ट होतात. आणि हिरड्याची पावडर, सीतोपलादी चूर्ण आणि शंखभस्म असं एकत्र करून जर 2 वेळा घेतलं ना तर पिंपल्स 15 ते 20 दिवसामध्ये जातात आणि नंतर जुलाबात औषध घेतलं तर मग त्या पुन्हा येत नाहीत. बरोबर. सर, जसं मी मगाशी म्हणाले होते की आपण काही प्रोडक्ट्स ज्या वेळेला वापरतो आणि त्याच्यामुळे जी काही स्किन काळी पडते किंवा आपली त्वचा पूर्ण काळी पडते, काहीतरी चट्टे उठतात, हे आयुर्वेदानुसार बरं होऊ शकतं? होऊ शकतं. त्यासाठी मी आंबे हळद पुनर्नव आणि आमलकीचा एक लेप मगाशी सांगितला. कपालभाती प्राणायाम नुसता जरी केला ना तरी 20 मिनिटांमध्ये त्वचा जी आहे तिचा रंग 40% उजळतो. तूप साखर पोळी जर पोटामध्ये घेतली, हरितकीचं चूर्ण रात्री घेतलं आणि जे काही पदार्थ घाणेरडे चेहऱ्याला लावले जातात ते बंद केलं तरी हे प्रकरण जे आहे ते लगेच सुटू शकतं. बरोबर. सर, आपण जेव्हा बुरशीजन्य त्वचारोग म्हणतोय त्यावेळेला व्याधी क्षमत्वाचा कसा विचार केला जातो? अंगावरती त्वचारोग वाढणं याचाच अर्थ बुरशी शरीराची वाढणं असा आहे. आणि शरीराची जिवंत शरीराची बुरशी येतेच कशी, तर तुमच्या शरीराची जीवनशक्ती कमी झाली आहे आणि संहार शक्ती वाढलेल्याचं ते द्योतक आहे. त्यामुळे शरीर जे आहे ते टोनअप करणं असं केलं तरी हे त्वचा विकार जे आहे ते कमी होऊ शकतात. बरोबर. सर, पुन्हा एकदा अजून एक प्रश्न आहाराचा झाला तर आहाराच्या बाबतीत काही जण, जसं तुम्ही आता बुरशी म्हणालात की आपल्या शरीरावर बुरशी येते, तसं काही जण मशरूम्स खातात आणि मशरूममुळे भरपूर ॲलर्जी असते काही जणांना. मशरूम म्हटलं की एक प्रकारची बुरशी झाली, तर आपण थोडंसं महत्व याचं जाणून घेऊया. कसं आहे, तांदळामध्ये तांदूळ टाकले तर तांदूळ वाढलेले दिसतात. तुमच्या अंगावरची बुरशी आहे आणि तुम्ही मशरूम खायला लागला तर मशरूम वाढणार, बुरशी वाढणार आहे. ह्याला वृद्धी समानही सर्वेषां विपरीतही विपर्यया असं एक सूत्र आयुर्वेदात सांगितलेलं आहे. त्या हिशोबाने हे वाढत असतं. तर मशरूमपेक्षा कित्येक असे प्रोटीनयुक्त पदार्थ आहेत की जे तुम्ही खाऊ शकता, तुम्हाला काही त्रास न होता. उदाहरणार्थ वेगवेगळ्या डाळी आहेत, उडदाची डाळ सोडून तुम्ही सगळ्या डाळी खाऊ शकता. बरं. सर, आपण त्वचारोग म्हणतो त्यावेळेला दैव व्यपाश्रय म्हणजे ही ट्रीटमेंट काय असते? हा एक वेगळा प्रश्न आहे आणि लोकांना याच्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. श्रद्धाळू आहे त्यांना पटकन समजेल, अश्रद्धाळू आहे त्यांना विचार केल्यानंतर समजेल अशी गोष्ट आहे. तुम्ही असं लक्षात घ्या की स्त्रियांना भरपूर अशी सवय असते, पुरुषांनाही असते पण स्त्रियांना जास्ती. कुठेही कोणत्याही देवळात गेलं ना की काहीतरी मागून घ्यायचं, नवऱ्याचा पगार वाढू दे, मुलगा चांगला शिकू दे, त्याचं चिडचिडेपणा कमी होऊ दे वगैरे असं होतं. आणि नंतर ते इतक्या ठिकाणी मागितलेलं असते ते विसरून जातात. मग ह्याचा त्वचा विकाराशी काय संबंध आहे हे जरा आपण उदाहरणाने बघूया. समजा आपण गणपतीच्या देवळात गेलो आणि तिथं काहीतरी मागितलं तर गणपती ही बाहेरची जी देवता आहे ती आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या शरीरामध्येही असते. अशाच देवता बाहेर सांगितलेल्या आहेत पंचायत पूजेतल्या. तर आपला गणपती जो आहे तो आपल्या मूलाधार चक्राच्या ठिकाणी आहे, तो मूलाधार स्थितोसी नित्यम या पद्धतीने आपण तो बघतो. तर बाहेरच्या गणपती जेव्हा तुम्ही मागता आणि ते पूर्ण करत नाही तेव्हा तुमच्या शरीरातली गणपतीची ताकद जी आहे ती ऍक्टिव्हेट झालेली असते, जी पृथ्वी महाभूताच्या हिशोबाने काम करत असते. आणि मग त्याचा एक्सक्रिटरी सिस्टीमवरती आणि सेक्स ऑर्गनवरती परिणाम येतो आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला काहीतरी मुलं न होणं वगैरे अशा गोष्टी घडत असतात. तर ज्यावेळेस जाऊन तुम्ही ती गोष्ट फुलफिल करता, काय नारळ वाढवणं असेल, पेढे देणं असेल, मोदक देणं असेल, तर तुमच्या मनाला जी तसल्ली मिळते ती तुमच्या मूलाधार चक्रातल्या गणपतीला संतुष्ट करते आणि त्याची उत्तेजना कमी करते. तर हे सायन्स आहे, ह्याच्यात अंधश्रद्धा नाही आहे. हे उलट चांगलं श्रद्धाळू लोकांचं एक उत्तम सायन्स आहे. आणि या पद्धतीने ऋग्वेदाच्या दशम मंडलामध्ये काही वनस्पती सांगितलेल्या आहेत आणि त्या वनस्पतींचा वापर पंचायतन पूजनासाठी केला जायचा आणि म्हणून घरी पूजा करण्याची पद्धत असायची. आणि या वनस्पतींची फुलं ज्या वेळेला टाकली आणि निर्माल्य पाण्यात पडायचं ते पाणी म्हणजे तीर्थ असायचं आणि त्या तीर्थातनं अनेक आपल्या शरीरातले आजार जायचे.
म्हणून तीर्थ घरी देण्याची पद्धत असायची. तर ही दैवपाश्री ट्रीटमेंट आहे. कोणत्याही ट्रीटमेंटचा जेव्हा फायदा होत नाही त्यावेळी वैद्य ह्या गोष्टी विचारून घेतो आणि त्यात अशा काही गोष्टी निघाल्या तर त्याचं निराकरण त्या वनस्पतींच्या सहाय्याने करता येतं किंवा तशा पद्धतीच्या पूजा पालनाने होऊ शकतं. तर हा आयुर्वेदाचा वेगळा भाग आहे आणि लोकांनी कुठेतरी हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बरं सर, त्वचारोग आणि ब्रह्मचर्य याचाही संबंध आहे? खूप जवळचा संबंध आहे. असा आहे की आपल्या शरीरामध्ये आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य या तिवयीवरती आपलं सगळं शरीर चाललेलं आहे. आणि शुक्राच्या किंवा या सीमेंच्या बाबतीत या स्त्रियांना सुद्धा ते असतं. त्याच्या बाबतीत एक असं म्हटलं जातं की मरणम बिंदू पातेन जीवनम बिंदू धारणात यावत बिंदू स्थिरो देहे तावत कालस्य भयमुक्ता. म्हणजे ह्या सीमेंचे किंवा शुक्राचे स्त्री पुरुषांनी जर संचय केला तर त्यांना मरणाचं सुद्धा भय नाहीये. आणि ते सोमगुणात्मक किंवा थंड सांगितलेलं आहे. आणि मीठ आणि चिकटामिठाचे पदार्थ हे शुक्राला कमी करतात. जनन शक्ती जी आहे ती कफाने आणि शुक्राच्या सहाय्याने होते. तुमच्या शरीरातला त्वचारोग जायचा असेल तर चांगली त्वचा उत्पन्न होणे गरजेचं आहे आणि ते त्या शुक्राच्या हिशोबाने होतं. त्यामुळे ज्यावेळेला आपण ही ट्रीटमेंट करतो ती ट्रीटमेंट करत असताना स्त्री पुरुषांनी जर ब्रह्मचर्य पाळलं आणि जर ट्रीटमेंट केली तर पटापट त्यांचे आजार कमी होतात. हे व्यवहारात दिसतं. पण या शुक्राला महत्व कोण देत नाही. तोंडातनं जशी लाळ बाहेर पडते तसं ते बाहेर पडतं असं लोक म्हणतात. तर हे अयोग्य आहे. आपल्या संस्कृतीमध्ये ब्रह्मचर्याला खूप महत्व आहे. बरोबर सर, आजच्या विषयासंदर्भात तुम्ही खूपच छान माहिती दिली. खूपच मौल्यवान अशी माहिती होती आणि सगळेजण हे सगळं फॉलो करतील अशी आपण अपेक्षा ठेवूया. तुमचे मनापासून आभार. नमस्कार. आजच्या साम संजीवनीच्या या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. आपण पुन्हा भेटणार आहोत एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.